या भारतातली पहिली मुख्याध्यापिका म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। या भारतातली, या देशातली पहिली महिला शिक्षिका म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी विवाह संपन्न झाला, पण संसाराची कदर करत, संस्काराची जोपासना करत, पतीच्या पावलावरती लक्ष्मीप्रमाणे चालत राहणाऱ्या आऊसाहेब म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। मालक, तुम्ही पुढे व्हावं, मी तुमच्या पाठीमागे चालत राहीन असं नवऱ्याला सांगून विश्वास देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। लोकांनी चिखल अंगावर टाकला, लोकांनी शेण अंगावर फेकलं, पण थकली नाही, थांबली नाही। पुण्यामध्ये 1848 साली भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या संस्थापिका अध्यक्षा म्हणजे आमच्या सावित्रीबाई फुले। या भारतातली पहिली मुख्याध्यापिका म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। या भारतातली, या देशातली पहिली महिला शिक्षिका म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी विवाह संपन्न झाला, पण संसाराची कदर करत, संस्काराची जोपासना करत, पतीच्या पावलावरती लक्ष्मीप्रमाणे चालत राहणाऱ्या आऊसाहेब म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। मालक, तुम्ही पुढे व्हावं, मी तुमच्या पाठीमागे चालत राहीन।